नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना सर्वच पक्षांमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये अस्वस्थता दिसून आली। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 23 येथील राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असलेले जाहीर शेख यांचा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये AB फॉर्म न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली। याआधी देखील पक्षातील वरिष्ठांच्या मर्जीने कामे करून राष्ट्रवादी अजितदादा पवार गट बळकट केला आणि मनपाच्या निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीने AB फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवून आपली नाराजी व्यक्त केली। नाव जाहीर शेख आहे। मी गेल्या राष्ट्रवादीमध्ये 15 ते 20 वर्षापासून एकनिष्ठ काम करत आलो। मला पक्षाने यावेळेस उमेदवारी द्यायचं निश्चित केलं होतं, परंतु माझं तिकीट कापण्यात आलं। त्या हिशोबाने मी कोणावर पक्षावर आरोप करत नाही व मी कोणाशी नाराज पण नाही। पुढे येणाऱ्या काळात मी माझ्या लोकांची चर्चा करून लोकांच्या हितासाठी काय करता येईल व कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करायचा हे सगळं चर्चा करून मी पुढचा माझा आयुष्य व माझा कार्यक्रम योजना मी जाहीर करेल। पण ही चर्चा करणारच ना, का आपण अपक्षाचा फॉर्म भरलेला आहे त्या हिशोबाने आपण पुढे कोणती वाटचाल करायची हे आमच्या लोकांनी चर्चा करून मी निर्णय घेणारच। निवडणूक आमच्या लोकांनी चर्चा करून मी निवडणूक लढणार। आश्वासन दिलं होतं। आता पक्षामध्ये सगळे वरिष्ठ नेते होते। मी कोणावर पक्षामध्ये ब्लेम करणार नाही। पक्षाचा निर्णय पक्षाने घेतला, मी त्यांच्यावर पण ब्लेम करणार नाही। त्या प्रसंगी शेख अफजल जाहीर, शेख इजाज मोहम्मद, आवेश खान पठाण, अशरफ तडवी, मोबिन शेख, सुनील सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।